आज मी तुमच्यासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे भारतीय सौर ऊर्जा क्षेत्र 2047 संधी व आव्हाने. मित्रांनो, 2047 हे वर्ष आपल्या भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या वर्षी आपला देश स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करत आहे. विकसित भारत 2047 चे स्वप्न पाहताना आपल्याला जर भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आपल्याकडे स्वावलंबी सौर ऊर्जा असणे गरजेचे आहे आणि ती ऊर्जा म्हणजे आपली सौर ऊर्जा. सूर्यदेवाचा प्रकाश देशाचा बदललेला इतिहास. सूर्यदेवाचा प्रकाश देशाचा बदललेला सूर्यदेवाचा प्रकाश देशाचा बदललेला इतिहास. सूर्यदेवाचा प्रकाश देशाचा बदललेला इतिहास. सौर ऊर्जेच्या क्रांतीतून होईल भारताचा विकास, होईल भारताचा विकास. आज नीती आयोगाच्या अहवालानुसार 2047 पर्यंत भारतामध्ये एकूण वीज निर्मिती सौर ऊर्जेचा वाटा तब्बल 43% जास्त असेल. मित्रांनो, विचार करा, हा उद्धार आपल्यासाठी किती मोठ्या संधी घेऊन आला. एक म्हणजे आत्मनिर्भरता, दोन हरित रोजगार, 3 पर्यावरण रक्षण आणि 4 म्हणजे हरित हायड्रोजन आणि मित्रांनो, ऊर्जा आत्मनिर्भरता म्हणजे काय? मित्रांनो, ऊर्जा आत्मनिर्भरता म्हणजे काय? भारत देश हा अब्जावधी रुपये खर्च करून परदेशातून कच्चे तेल आणि कोळसा आयात करत आहे. 2047 पर्यंत सौर ऊर्जा याचा जर विस्तार झाला तर आपण ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होऊ शकतो. 2 हरित रोजगार. मित्रांनो, 2 हरित रोजगार. सौर ऊर्जेची निर्मिती, संश्लेषण आणि देखभालीच्या क्षेत्रात येणाऱ्या काळात कोट्यावधी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 3 पर्यावरण रक्षण. सौर ऊर्जेमुळे कार्बन उत्सर्जन थांबेल आणि जागतिक तापमानवाढीला आळा बसेल आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीचे संरक्षण देखील होईल. 4 हरित हायड्रोजन आणि ई-वाहने. हरित हायड्रोजन आणि ई-वाहने भविष्यातील काळात पेट्रोलवर नाही तर सौर ऊर्जेच्या बॅटरीजवर चालतील. मित्रांनो, विज्ञानाचा कोणताही प्रवास हा आव्हानाशिवाय पूर्णच होत नाही. मित्रांनो, विज्ञानाचा कोणताही प्रवास हा आव्हानाशिवाय पूर्णच होत नाही. 2047 चे ध्येय गाठताना आपल्या समोर काही आव्हाने देखील उभी आहेत. ती म्हणजे ऊर्जा साठवणूक, ती